नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे राणी आणि इंद्रा आता इकडे आतमध्ये मंदिरामध्ये जातात। इकडे राणी घंटी वाजवण्याचा प्रयत्न करते, पण तिची हाईट लहान असल्यामुळे तिचा काही हात पुरतच नसतो। आता हे बघून इकडे इंद्रा तिला उचलतो आणि आता इकडे ती घंटी वाजवते। आता इकडे हे दोघंही देवासमोर उभे राहतात। इकडे राणी देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, आजपर्यंत इंद्रजित सरांनी माझ्यासाठी खूप सोसले, त्यांच्या डोळ्यात अश्रू वगैरे पाहिलेत, पण देवा प्लीज आता त्यांच्या डोळ्यात मी अश्रू नाही बघू शकत आणि माझ्या मनातला त्यांचा जो मान आहे तो अजूनच वाढलेला आहे। देवा त्यांना नेहमी सुखी ठेव। तर आता इकडे इंद्रा बोलत असतो की देवा, मी आजपर्यंत कधी तुझ्या समोर हात जोडले नाही आणि प्रार्थना केली नाही, पण मला आज राणीसाठी करायचंय। मला माहिती आहे की मी राणीसोबत खूप वियर्ड वागलोय, पण देवा मी जितकं तिला दुःख दिलं त्याच्यापेक्षा जास्त मला तिला सुख द्यायचंय, तर माझ्यामुळे तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ नको देऊ। आता असा तो तिच्यासाठी प्रार्थना करत असतो। आता इकडे ते जे गुरुजी असतात त्यांना प्रसाद वगैरे देतात। इकडे इंद्रा प्रसाद खातो आणि राणीला देतो। राणी त्याचं उष्ट खाते। आता हे पण इकडे तो बोलतो, राणी आता काय झालंय तुला माहिती आहे का? त्यावर तिकडे ती बोलते, काय झालंय सर? त्यावर तो बोलतो की तू माझा उष्ट पेढा खाल्ला। त्यावर तिकडे ती बोलते, सर तुम्हाला माहिती आहे का, नवऱ्याचं उष्ट खाल्ल्याने ना प्रेम वाढतं आणि मला तेच तर वाढवायचंय। आणि असं म्हणून तिकडे ते दोघंही बाहेर येतात। आता इकडे त्यावर राणी बोलते, सर मी काय म्हणत होते, आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात गोडतोंड करून करायची का? आता इकडे त्यावर तो बोलतो, म्हणजे? त्यावर ती बोलते, हे बघा रस, आपण चला की पिऊया। आता इकडे ते दोघे तिथे रस वगैरे पितात। आता इकडे यांचं छान बोलणं चाललं होतं। आता इकडे घरी सगळं काही रेडी झालेलं असतं। आता इकडे फॅक्टरीमध्ये आता इकडे विक्रांत बोलत असतो, काय तुम्ही मला म्हणत होतात ना की हुकुमाची राणी जिंकली आणि त्याच्या दुश्मनाची वाट लावली म्हणून, आता बघा तुमच्या हुकुमाच्या राणीची कशी मी वाट लावत होते। आता असं म्हटलं बरोबर इकडे सगळे कामगार बोलतात की नाही विक्रांत सर, तुम्ही असं करू नाही शकत, तुम्ही फॅक्टरी नाही विकू शकत, अहो तो आबांचा श्वास आहे। आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो, ए तुम्ही कोण रे, पेड्यावरचे किडे मुंगे मला काय शिकवणार? त्यावर तिकडे गोट्या बोलतो, ओ विक्रांत सर, तुम्ही काही किड्या मुंगांना कमी समजू नका, जर वेळ आली ना ते हत्तीलाही त्याची लायकी दाखवते। आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो, ए कोण रे तू, मला लायकी दाखवतोस? आणि आपल्या लाईन मध्ये राहायचं आणि आपल्या अवकातीत राहायचं। आता बघाच मी तुम्हाला काय करतोय, तुमचे नाही घर रस्त्यावर आणले ना, बघाच तुम्ही। आता इकडे तो तिथून मस्त हसत खुशी तिथून चालला जातो। आता इकडे घरी राणी आणि इंद्र दोघेही पोहोचलेले असतात। आता इकडे अजित सगळ्यांना बोलवतो आणि सांगतो की दादा वहिनी आली। आता इकडे काकी म्हणजे आता इकडे आबा बोलतात, अरे चला चला, काय रे इंद्रा विसरलात का, गाडीची पूजा करायची आहे की बायकोच्या नादात ते सुद्धा विसरलात? त्यावर तिकडे तो बोलतो, नाही नाही चला चला। आता इकडे त्यावर काकी बोलतात की राणी हे घे, पूजा करून घे। त्यावर ते इकडे इंद्रा बोलतो, थांबा 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 एक मिनिट, आणि आतमध्ये जातो तो एका ताटामध्ये कुंकवाचं पाणी घेऊन येतो। आता इकडे त्यावर सगळे विचारतात, हे काय आहे? त्यावर तिकडे तो बोलतो की राणी हे घे, इथे यामध्ये उभा राहा। आता इकडे त्यावरती बोलते, काय? त्यावर तिकडे तो बोलतो, अगं राहा ना, मी तुला जितकं म्हणतोय ना तितकं कर। त्यावर तिकडे ती त्याच्यात उभी राहते। आता इकडे इंद्रा तिला उचलतो आणि गाडीवर तिचे पाऊलं उमटवतो। आता हे सगळं बघून सगळेजण इकडे टाळ्या वाजवतात। इकडे सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं। आता इकडे त्यावर तो बोलतो, चला मग झाली ना आता गाडीची पूजा? त्यावर तिकडे आबा बोलतात, नाही नाही, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात, घे आमचा आशीर्वाद। आता इकडे ते दोघंही मस्त आशीर्वाद घेतात। सगळेजण त्याला म्हणजे त्या दोघांनाही मस्त आशीर्वाद वगैरे देतात। आता इकडे त्यावर आबा बोलतात, चला आता गृहप्रवेश सुद्धा करून घेऊया। त्यावर तिकडे इंद्र बोलतो, आबा थांबा की जरा वेळ, मी ना कामगारांना बोलवलंय, ते आल्यावर करू की? त्यावर तिकडे ते बोलतात, अरे नको, आपला मुहूर्त टाळायला नको आणि ते आपल्याला समजून घेतील तसं। त्यावर तिकडे हे सगळेच आता इकडे गृहप्रवेशासाठी तिथे जातात। इकडे काकी जी असते तिला हळद कुंकू वगैरे लावते आणि तिकडे बोलते की हे घे, तू ना याला म्हणजेच या पायलीला पाय मार आणि आतमध्ये घे। आता इकडे ती पाय वर करणार असते की तिकडे गोट्या धावत पळत येतो। आता इकडे तो एकदम गडबडलेला असतो। आता हे पण इकडे तो आबा वगैरे विचारतात, काय झालंय? इकडे इंद्रा बोलतो, अरे काय झालंय सांग ना। त्यावर तिकडे तो बोलतो की इंद्रजित सर, इकडे विक्रांत सर फॅक्टरीचा लिलाव करणार आहे। आता असं म्हणलं बरोबर इकडे या सगळ्यांना धक्का बसतो, पण आबांना काही समजत नसतं। ते बोलतात, खरंच हे सत्य आहे? त्यावर तिकडे तो बोलतो, हो सर, हो आबा, हवं तर तुम्ही बाकीच्या लोकांना विचारा। त्यावर तिकडे सगळेच बोलत असतात, हो हो बरोबर आहे। आता असं म्हटलं बरोबर इकडे आबांना तर एकदम धक्काच बसतो आणि ते कोसळतात। आता इकडे त्यांची हालत बघून आता इकडे अजित लगेचच धावत पळत जातो, त्यांना पाणी वगैरे आणतो। आता इकडे मालती बोलते, अहो तुम्ही असं काय करताय? अहो जरा तुम्ही त्रास करून नका घेऊ तुमच्या जीवाला, आताच तुमचं ऑपरेशन झालंय। आता इकडे इंद्रा सुद्धा समजत असतो। इकडे राणी बोलते, हे बघा आबा जरा तुम्ही शांत व्हा, आणि या सगळ्यांमध्ये तुमचं ऑपरेशन झालंय, तुम्हाला असं स्ट्रेस घेऊन नाही चालणार। आता तुम्ही म्हणजे एकदम जर काही झालं तर आम्ही काय करायचं? त्यावर आता इकडे हे जे असतात पूर्ण म्हणजे
कामगार ते बोलतात, आबा तुम्ही काहीच काळजी करू नका, हवं तर आम्ही उपोषण करू, आम्ही सगळं काही करू, पण काही झालं तरी आम्ही ती फॅक्टरी कोणाच्याही घशात नाही घालू, आम्हाला माहिती आहे ती फॅक्टरी काय आहे आपल्यासाठी. आता इकडे राणी बोलत असते, पण जर पाहायला गेलं तर सगळं काही कायद्याने त्यांच्याच हातात आहे, ते त्या फॅक्टरीचा लिलाव वगैरे त्यांना जे वाटेल ते करू शकतात. आता असं म्हणल्याबरोबर इकडे आबा बोलतात, नाही राणी नाही, ती माझी फक्त फॅक्टरी नाही तर ते माझं दुसरं घर आहे, माझा श्वास आहे, माझ्या कामगारांचं ते पोट भरण्याचं साधन आहे. अगं मी अशा पूर्ण कामगारांचं परिवार असं रस्त्यावर येताना नाही बघू शकत. आता इकडे ते म्हणजे त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. आता इकडे त्यावर ते बोलतात की असं हे कोणीही कसं काय घेऊ शकेल. आता इकडे त्यावर इंद्र बोलतो, हो काही झालं तरी मी असा काहीतरी प्लॅन करेल की कोणीच तिथे लिलावाला येणारच नाही. त्यावर आता इकडे राणी बोलते, पण बिझनेस माइंडेड लोक ज्यांना खरंच करायचं असतात ते घेऊ शकतात की. आणि जर विक्रांत सरांनी मुद्दाम भाव कमी करून जर फॅक्टरी विकायला काढली तर, आणि मुद्दाम असं सगळं काही केलं तर, त्यावर आता इकडे आबा बोलतात, नाही असं नाही होऊ शकत. कारण मागच्या वेळेस माहिती आहे ना, ते दिल्लीचा तो होता पार्टी, त्याने नाही घेतली कारण त्याला माहिती आहे की फॅक्टरी म्हणजे काय असते. अगं माझी त्यात नाळ जोडली गेलेली आहे. आता असं वगैरे ते म्हणत असतात. त्यावर आता इकडे सगळे कामगार सुद्धा म्हणजे आता इकडे आबा बोलतात की काही झालं तरी मी माझ्या असं कामगार बांधवांना असं रस्त्यावर नाही येऊ देऊ शकत. अगं त्याने म्हणजेच आपण जर आपल्या हातून ती फॅक्टरी गेली तर खूप काही मोठं म्हणजेच काहीतरी वेगळं होऊ शकतं. आता इकडे त्यावर आबा एकदम धडपडून उठण्याचा प्रयत्न करतात. आता एकदम त्यांना चक्कर येते, ते एकदम खाली बसतात. आता इकडे त्यावर सगळे बोलत असतात, अहो आबा हे बघा तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. आता इकडे त्यावर इकडे मालती वगैरे सगळे बोलत असतात की काही झालं तरी ना आपण विक्रांतला असं करूच द्यायचं नाही. त्यावर आता इकडे काकी आणि याची सुद्धा बोलतात की हो बरोबर आहे, आपण जर सगळे एकत्र आलो ना तर विक्रांत दादा असं काही करू शकणार नाही, आपण काहीतरी करूया. आता इकडे त्यावर राणी बोलत असते, आपण लिगली सुद्धा बघूया की काही करता येते का म्हणून. आता इकडे आबा बोलतात की मला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाहीये, मला आता एकच पर्याय दिसतंय, ते म्हणजेच आपल्याला हा बंगला विकावा लागेल, कारण फॅक्टरी वाचवण्यासाठी आपल्याकडे दुसरं कुठलंही साधन नाहीये. आता असं म्हटल्याबरोबर इकडे मालती बोलते, अहो तुम्ही असं सगळं काय बोलताय, अहो अजून आता कुठे आपलं घर आपल्या ताबी आलं आणि अजून आपण घरात पाऊल सुद्धा ठेवलं नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे आबा बोलतात की मालती, अहो आपण फॅक्टरी आपल्या हातात असली ना आपण झिरोपासून सगळं काही चालू करतो, पण जर आपली फॅक्टरी जर आपल्या हातून गेली ना तर आपण काहीच करू नाही शकणार. आपल्या हातात जर फॅक्टरी असली तर मी अशी 10 घरं विकत घेऊ शकतो, पण फॅक्टरी असली तर या लोकांचे म्हणजे या सगळ्या कामगारांची घरं सुद्धा चालतात, पण मी माझ्या कामगारांवर असा अन्याय नाही होऊ देणार. आणि आता इकडे ते बोलत असतात की काही झालं तरी मी हा बंगला विकेल, पण माझी फॅक्टरी जाऊ देणार नाही. आता इकडे त्यावर हा तर भाग इथे संपतो, पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे राणी आणि इंद्र प्लॅन बनवत असतात. आता इकडे इंद्र बोलतो की पण आपल्याला आधी मुंबईला जावे लागेल. आता असं म्हटलं बरोबर इकडे गजा सगळं काही ऐकतो आणि विक्रांतला फोन लावून सांगतो की राणी आणि इंद्रजित सर इकडे मुंबईला जायला निघाले. आता इकडे विक्रांतला सगळं काही यांचा प्लॅन कळालेला असतो. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, राणी आणि इंद्रा फॅक्टरी आणि घर दोन्हीही वाचवू शकेल का, काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.